Question 3. Examine the consistency of the following equations. 2x minus y plus 3 equal to 0, 3x plus y minus 2 equal to 0, and 11x plus 2y minus 3 equal to 0. These three equations are linear equations in two variables x and y. These three equations are linear equations in two variables x and y. तर इथे हे तिन्ही इक्वेशन्स कन्सिस्टन्स आहे का नाही ते आपल्याला बघायचे आहे. तर कन्सिस्टन्स असतील तर d इक्वल टू 0, व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इक्वल टू 0 अँड देयर इज कॉमन सोल्युशन बिटवीन देम. देयर इज कॉमन सोल्युशन, कोणतंही कॉमन सोल्युशन त्या तिन्ही इक्वेशन मध्ये असणार आहे. देयर इज अ कॉमन सोल्युशन बिटवीन दीज थ्री इक्वेशन, तर ह्या दोन अटी लागू असेल तरच याचा अर्थ ते इक्वेशन्स कन्सिस्टन्स आहे असा होतो. देन अँड देन these three equations are consistent असं आपण म्हणू शकतो. जेव्हा त्यांची व्हॅल्यू डिटर्मिनंटची व्हॅल्यू पण 0 पाहिजे आणि एखादं कॉमन सोल्युशन जर तिन्ही मध्ये असेल तर याचा अर्थ ते इक्वेशन कन्सिस्टंट आहे. आता इथे आपण डिटर्मिनंटची व्हॅल्यू बघू. d इक्वल टू ओके कोएफिशिएंट ऑफ x and y and remaining column 3 -2 and -3 2 3 11 सगळे आपण x चे कोएफिशिएंट घेतले फर्स्ट कॉलम मध्ये. सेकंड कॉलम मध्ये -1 1 2 y चे कोएफिशिएंट आणि नंतर कॉन्स्टंट 3 -2 and -3. इथे एक्सपान्शन फॉर्म्युला वापरायचा. यूज युअर एक्सपान्शन फॉर्म्युला. 2 into -3 minus 2 into -2 means -4. now negative becomes positive म्हणून इथे आपण +4 लिहू. आता -1 आणि परत मल्टिप्लाय पण -1 ने करायचं आहे. मग मायनस इन ब्रॅकेट मायनस मीन्स +1. सो हियर वी टेक प्लस साइन +1 +1 ने मल्टिप्लाय करायचे. टेक रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम. 3 into -3 -9 minus 11 into 2 11 into -2 -22 negative become here positive 22 प्लस 3 ने मल्टिप्लाय करायचे. रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम. आता हे एलिमेंट्स आहेत. हा सेकंड ऑर्डरचा डिटर्मिनंट आहे. तर आपण काय करत असतो टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड मायनस 3 into 2 इथे जसं केलं तसंच 3 into 2 6 minus 11 into 1 11. हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. 2 1 प्लस 1 22 वजा 9 म्हणजे किती येणार आहेत 13 प्लस 3 minus 5 2 plus 13 minus 15. 2 plus 13 2 अधिक 13 बरोबर 15. 15 वजा 15 15 minus 15 इक्वल टू 0. म्हणजे डी ची व्हॅल्यू इथे 0 आलेली आहे. आता आपण सेकंड ऑप्शन बघू कॉमन सोल्युशन आहे का यांच्यामध्ये. तर इथे ह्या दोन इक्वेशनचा आपण आधी विचार करू. 2x minus y plus 3 इक्वल टू 0, 3x plus y minus 2 इक्वल टू 0. मग यावरून आपण हे इक्वेशन असं लिहू शकतो 2x minus y minus 3 आणि 3x plus y इक्वल टू -2 पॉझिटिव्ह 2. तर तिथे आपण y कट करू शकतो -y प्लस y. मग 5x इक्वल टू -1 येते. -3 minus 2 निगेटिव्ह. x इक्वल टू -1/5. x ची व्हॅल्यू आली आहे -1/5. आता ह्यावरून आपण y काढू. मग कोणत्या इक्वेशन मध्ये आपण y ठेवायचंय. नाउ टेक हियर इक्वेशन 2x minus y इक्वल टू -3. आपण हे इक्वेशन घेतलंय. इथे x ची व्हॅल्यू 2 इन ब्रॅकेट 1/5 -1/5 मायनस y इक्वल टू -3. देअरफॉर y इक्वल टू -2/5. ही टर्म इकडे घेतली प्लस 3 -2 प्लस 15/5 मीन्स 13/5. y इक्वल टू -13/5. आता ह्या दोन इक्वेशन वरून आपण x आणि y काढले. आता हे x आणि y ची व्हॅल्यू आता कुठे ठेवायची आपल्याला ह्या थर्ड इक्वेशन मध्ये ठेवायची. आणि हे सॅटिस्फाय होतं का नाही बघा. ह्या दोन इक्वेशन वरून आपण x y काढले. थर्ड इक्वेशन मध्ये x आणि y ची व्हॅल्यू ठेवून इक्वल टू 0 येतं का नाही ते आपल्याला बघायचे. 11 x ची व्हॅल्यू आहे -1/5 प्लस 2y आहे 13/5 मायनस 3 इक्वल टू 0. किंवा 3 इकडे घेऊन आपण असं पण इक्वेशन घेऊ शकतो इक्वल टू 3 आपण एलएचएस साईडला राईट हँड साईडला नेले. हे सॉल्व्ह करून घेऊ आणि इक्वल टू 3 आहे का नाही आन्सर एवढं चेक करू. 11/5
5 प्लस 13 इंटू 2 26/5 इक्वल टू 3. मग आता इथे डिनॉमिनेटर सेम आहे 5 निगेटिव्ह 11 प्लस 26 इक्वल टू 3. मग आता 26 वजा 11 करायचे म्हणजे 5 and 1 डिवाइड बाय 3 इक्वल टू 3. 3 इक्वल टू 3. 5 1 जा 5 5 3 जा 15 म्हणजे LHS साईड इक्वल टू RHS. याचा अर्थ काय होतो, हे इक्वेशन सॅटिस्फाय झालं. थर्ड इक्वेशन जेव्हा आपण x ची व्हॅल्यू निगेटिव्ह आपण 5 ठेवली आणि y ची व्हॅल्यू 13 आपण 5 ठेवली. ह्याचाच अर्थ काय होतो, x अँड y दीज आर कॉमन सोल्युशन. x इक्वल टू x, y इक्वल टू x इक्वल टू निगेटिव्ह 1/5 अँड 13/5. दिस इज कॉमन सोल्युशन. हे कॉमन सोल्युशन आहे तिन्ही इक्वेशनसाठी. म्हणजे ह्या व्हॅल्यू आपण कोणत्याही इक्वेशन मध्ये ठेवल्या तर ते इक्वेशन काय होणार आहे, सॅटिस्फाय होणार आहे. ह्या इक्वेशन मध्ये ठेवलं ते इक्वल टू 0 येणार आहे. परत x आणि y ची ही व्हॅल्यू ठेवली, सॉल्व्ह केला आपण तर आन्सर किती येणार आहे 0. परत ह्यात ठेवला आपण ह्या व्हॅल्यू, आन्सर येणार आहे 0. म्हणजे दिस इज कॉमन सोल्युशन. त्यामुळे आता हे तिन्ही इक्वेशन्स आपण काय म्हणू शकतो, कन्सिस्टंट आहे. हिअर d इक्वल टू 0 अँड कॉमन सोल्युशन इज x, y इक्वल टू निगेटिव्ह 1/5 अँड 13/5. म्हणजे व्हॅल्यू डिटर्मिनंटची व्हॅल्यू सुद्धा 0 आलेली आहे आणि कॉमन सोल्युशन पण आहे तिन्ही इक्वेशन मध्ये. म्हणून हेन्स द गिव्हन इक्वेशन्स आर कन्सिस्टंट.